महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांना, मात्र केवळ जे आपल्या शिक्षक भरतीच्या सेकंड फेजची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत अशा तमाम महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांना माझा नमस्कार। मी तहसीलदार रुपेश, एक साधारण कोर कमिटी सदस्य, जळगावहून आपणास कुछ माहिती देवी इच्छितो। तत्पूर्वी आपले युवा विद्यार्थी असोसिएशन संघटनेचे सर्वे अध्यक्ष मान्य तुषारदादा देशमुख, तसेच आपल्या सेकंड फेजचे आधारस्तंभ संदीप भोसले सर, तसेच आपल्या सेकंड फेजसाठी अविरत झटणारे विजय यादव सर, तसेच संकेत मिर्झापुरे सर, राकेश रुणकर सर यांना हृदय ठेवून मी माझ्या काही शब्दांना सुरुवात करतो। तत्पूर्वी मित्रांनो, आपणाला आठवतं का, जेव्हा आपली पहिली यादी 2024ला फेब्रुवारी 2024ला जेव्हा फेब्रुवारीमध्ये आपली पहिली जनरल लिस्ट डिक्लेअर झाली, त्यानंतर काही महिन्यांनी कन्व्हर्टेड राऊंड झाला, मग माजी सैनिकांची यादी लागली आणि शेवटी ओपन उर्दू कन्व्हर्टेड राऊंड देखील लागला आणि आपण 1-1, 2-2, कोणी 4-4, कोणी 5-5, तो कोणी 10, कोणी 12 अशा मार्कांनी आपण भरतीतून मुकलो। त्यावेळेस मित्रांनो, मला त्या क्षणाला असं वाटले की आता आपले कसे होईल। मला अक्षरशः आपल्या भविष्याकडे बघताना अंधारी वाटत होत्या, अंधारी येऊ लागल्या होत्या। तेव्हा मी माझ्या स्वामींना प्रार्थना केली की आमच्या गरिबाचा वाली कोण। संस्थांकडे पाहिले तर भरमसाठ पैसा घेतात आणि आपल्याकडे क्वालिटी असून पण आपण 1-1, 5-5, 10-10 मार्कांनी आज घरी बसलो आहोत। तर त्यावेळेस मी स्वामींना विनंती केली की कोणीतरी वाली असेलच आमचा आणि त्याला कृपया करून तुम्ही जमिनीवर पाठवा। त्यावेळेस त्या क्षणाला एक मेसेज मी व्हॉट्सअपवर वाचला की जे विद्यार्थी, जे अभियोग्यताधारक थोड्या मार्कांनी राहिले असतील त्यांनी सेकंड फेजसाठी या ग्रुपला जॉईन करावा। आणि मी लगेच त्या लिंकवर क्लिक करून आपले युवा विद्यार्थी असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष तुषारदादा देशमुख यांच्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो आणि तेव्हापासून मी ठरवले की आपल्याला घरी बसून जॉब मिळणार नाही, तर आपल्याला ग्राउंड लेवलला उतरावंच लागेल। आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा पुणे आयुक्त कार्यालय समोर आंदोलनाला मी हजर राहिलो। परंतु मात्र मित्रांनो, मी तिथे जे 3 आपले आंदोलन झाले, त्यानंतर हिवाळी नागपूरचे बी जेव्हा आंदोलन झाले तेव्हा देखील मी उपस्थित होतो। मित्रांनो, मी माझी स्टोरी सांगत नाही, मला तुम्हाला केवळ एकच सांगायचं आहे की आपल्याला ही नोकरी कशी लागणार आहे, तर ही नोकरी सहजासहजी मिळणारी नाही आहे। मित्रांनो, तुम्ही विसरत असाल पण मी स्वतः अक्षरशः डोळ्यांनी पाहिलं आहे। अक्षरशः आपले तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि आपले तत्कालीन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे हे जेव्हा मंत्रालयात होते त्यावेळेस आपले तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर यांनी सेकंड फेज होणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं। डायरेक्ट मी थर्ड टेट घेईल आणि ती थर्ड टेट पण जिल्हा वाईज असणार, सेकंड फेज तुम्ही विसरून जा। परंतु मी ॲक्च्युली तो आकडा विसरतोय, परंतु काही रणांगिणींनी अक्षरशः आपल्या तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे पाय धरले आणि विनवण्या केल्या। तेव्हा कुठे जाऊन दीपक केसरकर साहेब हे आपल्या सेकंड फेज भरतीसाठी तयार झाले। ही नोकरी सहजासहजी आपल्याला मिळत नाही मित्रांनो, यासाठी खूप लोकांनी कष्ट घेतले आणि त्यामुळेच मी पण ठरवले की कोर कमिटीच्या आणि आपल्या अध्यक्षांच्या खांद्याला खांदा लावून मी पण झटणार। आपल्याला घरी बसून नोकऱ्या मिळणार नाहीत। अजूनही काही अभियोग्यताधारक देरेहरी पलंगावरी असे विचाराचे आहेत। त्यांना वाटतंय की दुसरे झडतील आणि आपल्याला आरामशीर नोकरी मिळेल। परंतु मित्रांनो, तुम्ही फक्त तुमचा विचार करू नका, तुम्ही महाराष्ट्रातील तमाम जो बेरोजगार आहेत, जे पात्रताधारक आहेत परंतु बेरोजगार आहेत, आपण म्हणतो ना सुशिक्षित बेरोजगार, तसे मुलांना, तशा अभियोग्यताधारकांना जास्तीत जास्त आपल्या बांधवांना जो नोकरी मिळवून द्यायची असेल तर तुम्हाला स्वतः तुमच्या ग्राउंड लेवलला उतरावं लागेल। त्यावेळेस
मला स्वतः आपल्या युवा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय तुषारदादा देशमुख यांनी शब्द दिला की जळगाव जिल्ह्याची जिम्मेदारी तुम्ही घेशाल. भलेही तुषारदादा देशमुख माझ्याने वयाने लहान असतील, परंतु त्यांची जिद्द, त्यांची लढण्याची हिंमत मी पाहून अक्षरशः मोटिवेटेड झालो आणि मी सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून जळगाव जिल्ह्याची जिम्मेदारी मी उचलतो असं मी त्यांना शब्द दिला. आणि केवळ त्या शब्दामुळेच मी अक्षरशः नागपूरला देखील हिवाळी अधिवेशनाच्या आंदोलनाला गेलो. दुपारपर्यंत माझं कंडिशन नव्हती जाण्याची, परंतु अचानक एक व्यक्ती आपल्यासाठी स्वतःच्या पायाला जखम असून सुद्धा, ते व्यक्ती इंज्युअर असून सुद्धा ते आपल्यासाठी झगडतायत, तर आपण घरी बसून कसे चालेल. आणि त्यामुळे मी रात्रीच 12-1 वाजता रिझर्वेशन केले आणि सकाळी 4 वाजता डायरेक्ट नागपूरकडे निघालो. तर मित्रांनो, मी काही तुमचा जास्त वेळ घेत नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, मी माझ्या पॉईंटवर येतो. मित्रांनो, स्वतः तुम्ही ग्राउंड लेवलला उतरा आणि काम करा. आपल्याला जास्तीत जास्त बांधवांना नोकरीवर लावायचे आहेत. आपण लावणार नाही आहेत, परंतु आपल्या मेहनतीचे फळ जर आपल्यामुळे एखादा बांधव नोकरीवर लागत असेल, त्याची पिढी सुधारत असेल, त्याचं पुण्य आपल्याला मिळेल. तर मित्रांनो, ॲक्च्युली मी तर 1st to 5th ला प्रेफरन्स करतो, परंतु 1ली ते 12वीच्या जास्तीत जास्त जागा याव्यात आणि आपले जास्तीत जास्त बांधव लागावेत यासाठी मी प्रयत्न करतो आहे. मागे मी प्रयत्न केले आणि आज देखील मी, तसेच माझ्यासोबतचे जे माझे सहकारी आहेत, सुनील वंजारी सर, योगेश राजपूत सर, चाळीसगावचे गोकुळ राठोड सर, तसेच चोपडाहून साबिर अली सर, असे सर्व सहकारी मित्र घेऊन मी आज जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक या दोघं सीओंना लेटर दिले, निवेदन दिले. ऑलरेडी आम्हाला सांगण्यात आलेलंच होतं आणि मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे की 1st to 5thच्या प्रायमरीच्या जागा 87 आहेत. ते पवित्र पोर्टलला तर येणारच आहेत, परंतु ज्या 6 to 12 माध्यमिकच्या जागा आहेत, संस्थेच्या जागा आहेत, अनुदानित, विना अनुदानित, या सर्व जागा आपल्या पवित्र पोर्टलला याव्यात यासाठी मी पुन्हा आज जिल्हा परिषद जळगाव येथे पाठपुरावा केला. तसेच आम्ही त्यांना विचारले की कॉन्ट्रॅक्ट भरतीचा या आपल्या सेकंड फेजवर काही परिणाम होईल का. तेव्हा त्यांनी मला असे उत्तर दिले की आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट भरती नाही, ते फक्त कोकणात आहेत, म्हणजे रत्नागिरी आणि धुळे या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक होत आहेत, म्हणून तिथेच कॉन्ट्रॅक्ट भरती आहे. आपल्या जळगाव जिल्ह्यात तरी माझ्या कानावर अजूनपर्यंत कॉन्ट्रॅक्ट भरती केली असे झाले नाही आणि मी पण केली नाही. हे शब्द ऐकून आमचा जीव फांड्यात पडला. त्यानंतर मित्रांनो, आम्ही तिथेच थांबलो नाही. त्यानंतर आम्ही महानगरपालिकेकडे वळलो. महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथला प्रशासन अधिकारी भेटले. त्यांनी आम्हाला सांगितले की आमच्या जळगाव जिल्ह्याच्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत तो 23 आहेत, त्यापैकी लगभग सगळे शिक्षक तिथे कार्यरत आहेत. केवळ 6 टीचर्स जे आहेत प्रायमरीचे ते एकतर त्या जागा खाली आहेत आणि आम्ही त्या 6 रिक्रुटमेंट 6 जागा आम्ही सेकंड फेजच्या पवित्र पोर्टलला देणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, आम्ही तिथेच थांबलो नाही, तर आम्ही जे जळगाव जिल्ह्यातील मोठ्या मोठ्या संस्था आहेत, जसे एम जे कॉलेजमध्ये एटी झांबरे नावाचे जे 1ली ते 12वीचे मराठी मीडियमचे सेमीचे जे शाळा आहेत, त्यांच्या प्राथमिकच्या तसेच माध्यमिकच्या मुख्याध्यापकांना पत्र दिले. त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आम्ही जास्तीत जास्त जागा देण्याचा प्रयत्न करू, आम्ही तुमचे हे निवेदन संस्था चालकांपर्यंत पोहोचू. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील एक मोठी संस्था लाना विद्यालय, इथे सुद्धा आम्ही जाऊन प्राथमिक तसेच माध्यमिक दोघी मुख्याध्यापकांना भेटलो, त्यांना निवेदन दिली आणि जास्तीत जास्त जागा द्या म्हणून त्यांनाही विनंती केली. त्यानंतर मित्रांनो, त्याच्याच बाजूला असणारी RR विद्यालय इथे सुद्धा जाऊन आम्ही पाठपुरावा केला, त्यांना निवेदन दिले आणि जास्तीत जास्त जागा येण्यासाठी विनवणी केली. मित्रांनो, हा झाला आजचा तपशील. परंतु काही दिवसापूर्वी मी आणि माझे सहयोगी आम्ही चाळीसगाव
कडे वळालो होतो त्यावेळेस चाळीसगावला देखील आम्ही नगरपालिकेला निवेदन दिले, तेथून सुद्धा जागा आपल्याला सेकंड फेजसाठी येणार आहेत. त्यानंतर चाळीसगावमध्येच आनंदीबाई AB हायस्कूल, आनंदीबाई बंकट AB हायस्कूल या शाळेत देखील आम्ही जेव्हा गेलो तर तेथेही आम्ही निवेदन दिले. त्यानंतर सौ प्रमिलाताई काकासाहेब पूर्णपात्रे या शाळेत देखील आम्ही निवेदन दिले. ती प्राथमिक शाळा आहे. प्रमिलाताई पूर्णपात्रे आणि काकासाहेब पूर्णपात्रे ही माध्यमिक आहे त्यांचीच. तर त्यावेळेस देखील आम्हाला कळवण्यात आले की प्रमिलाताई काकासाहेब पूर्णपात्रे येथे आपल्याला 35 जागा मिळणार आहेत. तसेच काकासाहेब जे पूर्णपात्रे या माध्यमिक विद्यालयामध्ये आपल्याला तेथून देखील 42 जागा मिळणार आहेत. तसेच चाळीसगावमधील एक मोठी संस्था रावी विद्यालय येथून देखील आपल्याला 42 जागा मिळणार आहेत. मी केवळ 1ली ते 5वीचे सांगत नाही आहे, 1ली ते 12वी पूर्णतः मी जास्तीत जास्त जागा येण्यासाठी लढत आहे. त्यानंतर नालंदा विद्यालयाला जाऊन आम्ही पाठपुरावा केला. तसेच ही चाळीसगावकडची गोष्ट झाली. त्यानंतर पाचोरात देखील जे PTC चे संस्थापक आहेत ओंकार वाघ यांना देखील आम्ही निवेदन केले. यांनी सुद्धा आम्हाला 40+ जागा देण्याचे कबूल केले. त्यात माझा फायदा म्हणजे 6 रिक्रुटमेंट D.Ed इंग्लिशला देखील आहेत आणि बाकीच्या 34 या ते मराठी मीडियमला सुद्धा देणार आहेत. त्यानंतर आजचीच घटना, जळगाव महानगरपालिकेमध्ये 6 जागा ज्या आहेत त्या उर्दूच्या आहेत, उर्दू मीडियमच्या आहेत. तर उर्दू मीडियमच्या बांधवांना देखील याचा फायदा होईल. तसेच पाचोरा तालुक्यातील पिंपाळगाव हरेश्वर येथील एक मोठी संस्था आहे, त्यांनी फर्स्ट फेजला देखील 32 जागा दिल्या होत्या आणि ते त्या जागा देऊनसुद्धा खुश आहेत. कारण संस्था म्हटलं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, तर त्यांना पैसे तर मिळालेच, वरतून शिक्षकही मिळाले. आजकाल संस्थांना पैसे देखील हवेत आणि शिक्षक देखील हवेत, कारण की खूप मुलांचा कल हा इंग्लिश मिडियमकडे गेल्यामुळे, इंग्लिश मिडियम CBSEकडे गेल्यामुळे या शाळा ओसाड पडत आहे. त्यानंतर त्यातल्या त्यात जर शिक्षक नसतील तर त्यांना जर मुलांना क्वालिटी मिळाली नाही तर पालक तिथून काढून त्यांना इंग्लिश मिडियमला टाकतात. तर यामुळे काय होतं की शिक्षकांवर अतिरिक्त कारभार पण येतो, विद्यार्थ्यांची संख्या कमी होते आणि त्यामुळे संच मान्यताला प्रॉब्लेम येतात आणि शिक्षकसुद्धा अतिरिक्त ठरतात. तर असे होऊ नये म्हणून खूप संस्था पण पवित्र पोर्टलला सेकंड फेजला आपल्याला जागा द्यायला तयार आहेत. मित्रांनो, पहिल्या फेजला केवळ 16,000मधून केवळ 1100 संस्थांनी जागा दिल्या होत्या. तर यावेळेस खूप संस्थांना असं वाटतंय की आपल्याला क्वालिटीवाले टीचर पण मिळाले पाहिजेत आणि त्यामुळे खूप संस्था देखील आपल्याला सेकंड फेजला जागा द्यायला तयार आहेत. परंतु त्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या जागा तयार आहेत, आमचे रोस्टर तयार आहेत, फक्त आम्हाला टॅब मिळवून द्या. आम्ही त्याच दिवशी आमच्या ज्या जागा आहेत त्या आम्ही अपलोड करू. जळगावातील जिल्हा परिषदेचे म्हणजे माध्यमिकचे जे EO होते त्यांनी देखील आम्हाला तेच सांगितलं की 6वी ते 12वीच्या किती जागा येतील हे मी सांगू शकत नाही, मात्र जेव्हा टॅब उपलब्ध होईल तेव्हा प्रत्येक संस्था आपल्या लेव्हलवरून त्या जागा अपलोड करणार आहेत आणि जास्तीत जास्त जागा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही झाली आजची कंडिशन. आणि काही दिवसांपहिले आम्ही जे 40गावचं पाठपुरावा केला होता ती देखील मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मित्रांनो, जामनेर जो आमचा तालुका आहे जळगाव जिल्ह्यातला, त्या जामनेरला देखील आम्हाला नगरपालिकेला 6 जागा दिलेल्या आहेत. तसेच भुसावळ नगरपालिकेचे शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यामुळे ते शिक्षक चाळीसगाव नगरपालिकेत त्यांचं समायोजन झालेलं आहे. त्यानंतर अंमळनेरला देखील नगरपालिका आहे, तिथे सुद्धा आमचे जळगावचे सहकारी साबिर अली हे निवेदन देणार आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच मी सावदा फैजपूर येथील नगरपालिकेला देखील मित्राला निवेदन देण्यास सांगितले आहे आणि जास्तीत जास्त जागा यावे यासाठी मी त्यांना विनंती करायला देखील सांगितले आहे. तसेच मित्रांनो, केवळ जळगाव जिल्ह्यात नाही तर धुळेमधील एक शिरपूर तालुका आहे
RC पटेल यांचा तुम्ही ओळखत असाल तर तिथे देखील नगरपालिका आहे आणि तेथून देखील जास्तीत जास्त जागा आपल्या सेकंड फेजला याव्यात म्हणून मी पाठपुरावा केलेला आहे, त्यांना निवेदन देखील दिलेलं आहे। ही सर्व ताकद मला आपले युवा विद्यार्थी असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष तुषारदादा देशमुख यांच्या प्रेरणेनेच मिळाली आहे। तुम्ही तो व्हिडिओ आठवाल की जेव्हा आपण पुण्याला आंदोलन करत होतो आणि विजय यादव सर वारंवार म्हणत होते की हमें क्या चाहिए शिक्षक भरती, तो व्हिडिओ आठवून मला खूप प्रेरणा मिळते आजही आणि त्यामुळेच मी देखील त्यांना शब्द दिल्याप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज जळगाव जिल्ह्याचा पूर्ण पाठपुरावा करत आहे, जळगाव जिल्हा पूर्ण पिंजून काढत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या जिल्ह्याला पिंजून काढायचे आहे। तुम्हाला जर खरंच मनापासून इच्छा असेल की तुम्हीसुद्धा आणि जास्तीत जास्त आपले बांधव या भरतीत लागले पाहिजे तर तुम्हाला देखील या मैदानात उतरावे लागेल। घरी बसून कोणाला काहीही मिळणार नाही। नंतर पस्तावायची वेळ यायला नको की अरे मी जर प्रयत्न केले असते तर मी पण लागलो असतो। तर एक एक जागेसाठी आपल्याला मेहनत करायची आहे, मेहनत घ्यायची आहे आणि आपल्याला आपले अध्यक्ष मान्य तुषारदादा देशमुख यांना फुल सपोर्ट करायचा आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे। आणि तसेच मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू आर क्रेझी, एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू आर क्रेझी, बट एव्हरीथिंग इज इम्पॉसिबल इफ यू आर लेझी। तर मित्रांनो, लेझीनेस सोडा, वेकअप करा, स्वतःला जागृत करा। अजूनही वेळ गेलेली नाही आहे, थोडेच दिवसामध्ये टॅब उपलब्ध होईल, त्यावेळेससुद्धा आपल्याला पाठपुरावा करायचा आहे की आता टॅब उपलब्ध झाला आहे, तुम्ही जास्तीत जास्त जागा द्या आणि आपले जास्तीत जास्त बांधव कसे लागतील याकडे आपण फोकस केला पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला अनुभव आहे शिक्षक भरतीचा, थर्ड टेट तर तुम्ही थर्ड टेट तर होईलच, पण तिचं नोटिफिकेशन कधी येईल, तिची परीक्षा कधी होईल, तिचा निकाल कधी लागेल, आपल्या सेकंड फेजच्या जी परीक्षा झाली त्याचा निकाल देखील 1 वर्षांनी लागला होता, तर याचा देखील निकाल कधी लागेल, त्यानंतर प्रेफरन्स कधी येतील आणि मग कधी प्रेफरन्स लॉक होतील आणि कधी याद्या लागतील, कधी इंटरव्ह्यू वगैरे पुढची गोष्ट आहे। मला तर वाटतं 2027 उजाडेल त्या गोष्टीला, परंतु आपण तिकडे निगेटिव्ह विचार न करता आपण फक्त आपल्या सेकंड फेज याच गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। मी सुरुवातीला सांगितलं, मी फक्त जे अभियोग्यताधारक चातक पक्षाप्रमाणे जे सेकंड फेजची वाट बघताय अशाच अभियोग्यताधारकांना प्रणाम केलेला आहे आणि त्यांनीच माझा व्हिडिओ पाहावा। तर मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं होतं, ज्याप्रमाणे आपले तुषारदादा देशमुख, विजय यादव सर, संकेत मिर्झापुरे सर आपल्या सेकंड फेज भरतीचे आधारस्तंभ, ज्यांच्या निवेदनामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो असे संदीप भोसले सर आणि सर्वांच्या मार्गदर्शनाने, तसेच ज्या रणांगणी होत्या ज्यांच्यामुळे ही सेकंड फेज सुरू झाली, अशा रणांगणींना माझा सलाम। आणि ज्याप्रमाणे त्यांनी आपले कर्तृत्व केले त्यांच्यामुळे आज सेकंड फेज सुरू होत आहे, तसेच आपण देखील आपले बी देखील काहीतरी कर्तव्य आहे, आपण देखील समाजाकडून काहीतरी एक बांधिलकी आहे, त्यामुळे आपण देखील जमिनीवर उतरून ग्राउंड लेवलला उतरून काम केले पाहिजे आणि आपण भी लढा दिला पाहिजे। लवकरच आपली सेकंड फेज सुरू होईल, त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या आपल्या जिल्ह्याचा, आपल्या आपल्या तालुक्याचा, महानगरपालिका, नगरपालिका, संस्था अनुदानित, विनाअनुदानित या सर्वांचा पाठपुरावा करावा आणि जास्तीत जास्त जागा येण्यास सहकार्य करावे। मित्रांनो, तुम्हाला खोटं पटेल, जेव्हा सगळे राऊंड लागले त्यानंतर जेव्हा मी 1 मार्कांनी राहिलो त्यावेळेस ॲक्च्युली माझा लहानपणापासूनचा मित्र आहे तो आता एक प्रायव्हेट शाळेला प्रिन्सिपल आहे, तर अक्षरशः तो इतका निगेटिव्ह विचार करतो की तो मलासुद्धा निगेटिव्ह करायच्या मागे होता की नाही होणार, असं नाही होणार, तसं नाही होणार। परंतु मित्रांनो, मी त्या क्षणापासून तर आजपर्यंत
मी त्याच्याशी बोललो देखील नाही आहे, कारण मला निगेटिव्ह वातावरण आवडत नाही. मी स्वतः पॉझिटिव्ह आहे आणि मी एक ना एक दिवस हे सत्यच करून दाखवेल. ज्यावेळेस मी जॉबला लागेल त्यावेळेस पहिला पेढा मी त्याला देणार आहे, कारण तो निगेटिव्ह गोष्ट खूप करत असतो. त्याला मी सांगितले की पॉझिटिव्ह विचार कर, पॉझिटिव्हच होशील, निगेटिव्ह विचार करशील तर निगेटिव्हच होईल. त्यामुळे मित्रांनो, आपण देखील निगेटिव्हिटी सोडा आणि बी पॉझिटिव्ह. सगळं व्यवस्थित होईल. स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा आणि मित्रांनो, लढा, ग्राउंड लेवलला उतरा आणि जास्तीत जास्त आपले बांधव कसे लागतील याकडे लक्ष ठेवा आणि आपले कदम त्या दिशेने पाऊल पुढे ठेवा. एवढंच मला सांगण्याची इच्छा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.